खोपोली नगरपरिषदेचे बिनविरोध उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत शेठ साबळे यांना दिल्या आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी शुभेच्छा। उद्या स्वीकारणार उपनगराध्यक्ष पदाचा पदभार। खोपोली गुरुवार दिनांक जानेवारी 15 रोजी खोपोली नगरपरिषदेच्या भाजप महायुती पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले विक्रम यशवंत शेठ साबळे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। तर महायुतीमधील शिवसेना पक्षाच्या वतीने दिनेश थोरवे, भारतीय जनता पक्षातून अर्चना अत्रे तसेच राष्ट्रवादी पक्षामार्फत डॉक्टर सुनील पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले। विक्रम यशवंत शेठ साबळे यांची बिनविरोध निवड होताच भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला। यावेळी खोपोली नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे तसेच नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खोपोली शहरामध्ये निवडणुकीपुरते विविध पक्षाचे राजकारण होते, परंतु निवडणूक झाल्यानंतर सर्व पक्षाचे नेते एकत्र येऊन सर्वानुमते मैत्रीपूर्ण वातावरणात आनंद साजरा करतात व त्याचे प्रत्यक्ष उदाहरण खोपोली शहरात दिसून आल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विक्रम यशवंत शेठ साबळे, स्वीकृत नगरसेवकपदी डॉक्टर सुनील पाटील, दिनेश थोरवे व अर्चना अत्रे यांची निवड झाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी व शहरातील नागरिकांनी त्यांच्यावर विविध माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे। खोपोली नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम यशवंत साबळे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे आशीर्वाद घेत शुभेच्छा स्वीकारल्या। उद्या दिनांक जानेवारी 16 रोजी विक्रम साबळे उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असून खोपोलीतील नागरिकांनी व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे।